लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी क्रूरकर्मी औरंगजेब याची कबर हटवण्याबाबत नांदगाव हुतात्मा चौकात निषेध मोर्चा काढला। तसेच याबाबत नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाने आणि नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले। आमच्या बजरंग दल युवक आणि आम्ही रणरागिनी सर्व महिला औरंग्याचा जन्म पाहिला तसं तर अहिल्यानगरमध्ये झालेला, पण त्याची कबर पाहिली तर संभाजीनगरमध्ये। त्यांनी आमच्या शिव महाराजांचा छावा आमचा संभाजी राजा त्याचा एवढा क्रूरपणे हाल केले। जेव्हा छावा पाहताना आपण इतका रडतो, त्यावेळेस संभाजी राजांवरची परिस्थिती बितत असेल, त्यावेळेस संभाजी राजांना किती यातना होत असतील। फक्त छावा पाहून आमचा हिंदुत्ववाद जागा होतो का? बिलकुल नाही। लवकरात लवकर ही कबर शासनाने दखल देऊन प्रशासनाने जेवढ्या लवकर नियमानुसार ती कबर तिथून हटवली तर आमच्या हिंदुत्ववादाचा पूर्ण शासनाला पाठिंबा राहणार आहे। नाहीतर आमचे हिंदुत्ववादी युवक आणि आम्ही रणरागिनी महिला याच्या विरोधात जायला वेळ लागणार नाही। औरंगजेब हा देशद्रोही होता। त्यांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अति क्रूरपणे पाशवी छळ करून अत्याचार केलेला आहे। तर संपूर्ण हिंदुस्थानात ह्या कबरीला समर्थन करून तर लवकरात लवकर ही कबर उद्ध्वस्त करावा असं आम्ही सरकारला प्रशासनाला विनंती करतो। हिंदूंचा मोठ्या प्रमाणावर छळ औरंगजेबाने केला, त्यामुळे अशा क्रूरकर्मी औरंगजेबाचे कुठलेही स्मारक अथवा कबर ही भारत देशात गुलामीचे अनंत यातनांचे प्रतीक आहे। परकीयांचे नामोनिशान हे नष्ट झाले पाहिजे, त्यामुळे कबर पूर्णपणे काढून टाकावी आणि हे न झाल्यास पूर्वसूचित करून विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाज बरोबर छत्रपती संभाजीनगर कार सेवेसाठी कूच करतील असा इशारा या संघटनांकडून देण्यात आला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.